सुरू होते. घड्याळामध्ये ठीक वाजलेत 5:21 आणि पहिला चेंडू आता खेळपट्टीवर पडतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. शोध क्वालिटी क्रिकेट, शोध गुड गेम. पहिला चेंडू संकेत पाटील. पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पाटलांनी पाटील की राखली असं म्हणायला हरकत नाही, कारण पाटीलच आहेत समोरात. पाटलांच्या समोर पाटील, संकेत पाटीलच्या समोर किरण पाटील आणि निखिल पाटील. किरण साठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा संकेत पाटील. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. समोरच्या दिशेने फटका सुरेखा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. वेगाने थ्रो येतोय आणि खराब क्षेत्ररक्षण. तिथे काय घडलंय? चौकार येतोय ओव्हर थ्रोच्या रूपाने आणि तब्बल या चेंडूवर 6 धावा येतील. क्या बात आहे. खराब क्षेत्ररक्षण, ओव्हर थ्रो आणि परिणामकारक धावा तिथे मिळतील. 2 चेंडू आणि धावफलकावर धावांची टोटल आता झाली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. बॉलिंग ट्रॅकवर संकेत. स्वीप करण्याचा प्रयत्न बाहेर निघून गेला होता. ऑपेस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू. 7व्या-8व्या स्टंपवर चेंडू आदळला असता. 3 चेंडू 7 धावा धावफलकावर. एकविरा स्पोर्ट्स साबा टीमने जबरदस्त सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, कारण 3 चेंडू मध्ये 7 धावा झाल्यात. आणखी 3 चेंडूवर जर 7 आल्या तर 14 धावा नक्कीच बनतील पहिल्या षटकामध्ये. आपली बॅटची एज लागली आहे. टोला चेंडू लागलाय. चेंडू मात्र जातोय फाईन लेग रिजन मध्ये. हा नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. तर द्वारकानाथजी जाधव प्रसिद्ध उद्योजक नानकर गावचे इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण या. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. विनामूल्य शुल्क ही स्पर्धा आपण पाहतोय. 30 संघांचा प्रवेश या स्पर्धेमध्ये. खंबीर साथ लाभली या स्पर्धेची. जगनशेठ पाटील असतील, त्यानंतर अभिमन्यू पाटील साहेब असतील, श्रीकांतजी मगर असतील. समोरच्या दिशेनं बॉलर बॅक ड्राईव्ह. चांगला फटका. पॉवर प्लेची पाबंदी आहे आणि फटका खेळून काढला. अलॉंग दी कार्पेट चेंडूला पाठवून दिला सीमा पार. चौकार. आला मिळतोय. विस्फोट आणि विस्फोट. विध्वंसक बॅटिंग. 5 चेंडू 15 धावा. संकेत पुन्हा एकदा. अंतिम चेंडू आहे संकेतच्या षटकातील. आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात संकेतनं. स्ट्रायकिंग एंडवर निखिल. चांगला चेंडू. डॉट बॉलने षटक समाप्त होत आहे पहिलं. चला लगेच दुसऱ्या षटकाला सुरुवात करा. तब्बल अवघ्या 3 मिनिटांचा कालावधी खर्च केला हे षटक संपूर्ण करण्यासाठी. वेळेसोबत सालात खूप धन्यवाद व्यक्त करेन ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमचा. आणि शेवटी ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमच्या बॅटर्सलाच बॅटिंग करायची आहे, म्हणून घाई दाखवणं खूप गरजेचं असेल. घड्याळामध्ये ठीक 5 वाजून आता 25 मिनिटं झाली आहेत. 4 मिनिटं आतापर्यंत खर्च केलेत त्यांनी आणि 10 मिनिटांचा कालावधी नक्की 2 षटकांसाठी दिला गेलाय. तिसऱ्या षटकामध्ये जर आपण जास्त वेळ घेतला तर तिसऱ्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये आणखी एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळू शकतो. दुसरं षटक. समोरच्या दिशेने फटका सुरेख. आयोजन कमिटीला नक्कीच मानवंदना दिली. षटका ठोकलाय आणि आयवा झेल देखील टिपलाय तिथे. सन्माननीय आदरणीय एक नानकर गावचे प्रसिद्ध क्रिकेटर, नामांकित क्रिकेटर अक्षय कोहली आणि अक्षय थेटे या दोघांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं.
आठव्या बॅटनं तिथे मात्र वाईडिश लॉंगॉनला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फटका फर्स्टला तिथे कोणती धाव मिळत नाहीये. 2 चेंडू 6 धावा आतापर्यंत आले त्या 2 चेंडूंवर. 21 धावा स्कोर कार्ड वर झळकावल्यात. बॅटिंग करत असताना 21 टीमच्या बॅटर्सना गोलंदाज यश पुन्हा एकदा. चांगला चेंडू, कमबॅक, वापसी, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय यश पाटील. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक होल मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? निश्चितच चांगलं टायमिंग दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. तालमेल अचूक पाहायला मिळत आहे. या 2 धावांच्या मदतीने धावफलकावर धावांची टोटल 23 धावा पाहायला मिळत आहेत. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे षटक थोडस किफायती राहिलंय. या षटकामध्ये 2 डॉट बॉल्स आलेत. पहिल्या चेंडूवर षटकार नक्कीच आला होता, त्यानंतर जखडून ठेवलाय घट्टरक्षीने किरण पाटीलला. 7 चेंडूमध्ये 14 धावा किरण पाटीलने बनवल्यात आतापर्यंत. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतोय, फटका सुरेख, 1 धाव येते. लाऊड अपील, फिंगर अप, किरण पाटीलची वापसी. परतावं लागतंय पहिलीच्या दिशेने, मोठा धक्का लागतोय. पहिला फलंदाज गार झालाय सावा टीमचा. अंतिम चेंडू शिल्लक. या षटकामध्ये वापसी नक्कीच केले. धावसंख्येवर स्पीड ब्रेकर लावण्याचं काम निश्चितच गोलंदाज यश पाटील न केलाय. अंतिम बॉल वर मोठा आघात करेल का? अक्षय मात्र आय थिंक मैदानाच्या आतमध्ये आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. बीट होता अक्षय मात्रे. डॉट बॉलची समाप्ती. निखिल होता स्ट्रायकिंग एंडवर. आता स्ट्रायकिंग एंडवर अक्षय मात्रे असेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. फास्ट खेळा, थोडस कॉपरेट करा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम. स्वप्नील मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच अवघ्या 9 मिनिटांमध्ये 2 षटक हाताळलेत त्यांनी. स्ट्रायकिंग एंडवर अक्षय म्हात्रे. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होतोय? लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव येते. अकाउंट ओपन करतो अक्षय म्हात्रे. वैयक्तिक टाळ्यांचा गजर होतोय. 25 धावा धावफलकावर. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये फक्त 9 धावा खर्च करून 1 विकेट आपल्या नावावर केली होती. RD 11 किरवली संघाच्या विरोधात जबरदस्त गोलंदाजी केली होती स्वप्नीलला. स्वप्नील पुन्हा एकदा फुलटॉस पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मिड विकेटला. पकडलाय झेल. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का लागतोय 21 टीमला. विकेट येते. कमबॅक झालाय निश्चितच. ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमच्या माध्यमातून. शंकरनाथ फुंकलाय. न्यू बॅटर जयेश दलबी मैदानाच्या आतमध्ये येतोय. मोठा फलंदाज आहे. मोठी कामगिरी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. चौकार आणि षटकार हवाई आल्याने चेंडूला पाठवून द्यावा लागेल सीमा पार. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मध्ये धावा किती येतील? आतापर्यंत 25 बनल्यात. 2 मोठ्या विकेट निश्चितच आल्या. समोरच्या दिशेने ओव्हर द टॉप, ओव्हर द लाईन. फटका सुरेख. क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावर ना. चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलाय. जयेश दलवी स्टार बॅटर आहे, क्लासिकल बॅटर आहे, मोठ्या फटक्यांसाठी सातत्याने जाणला जातो. 3 चेंडूंचा खेळ बाकी, 29 आतापर्यंत स्कोर कार्डवर धावा. उडवला हेलिकॉप्टर अवंग दी कार्पेट, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दुसऱ्या धाबेचा होतोय प्रयत्न आणि 2 धाबा एक पडल्या. 31 धाबा धाव फलकावर आतापर्यंत चांगली बॅटिंग झाली आहे, परंतु आता 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके येतील का की शांत ठेवेल बॅट जयेश दलवीची गोलंदाज स्वप्नील. 4 चेंडू मध्ये 7 धाबा खर्च करून 1 विकेट आपल्या नावावर केली आहे. बॅटची एज सॉफ्ट डिस्मिसल, बॅटची कडा लागली तिथे. जयेश दलवीला काही चेंडू समजला नाही आणि विकेटचं पतन पाहायला मिळते. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला पाठवायचंय. 1 चेंडूचा खेळ बाकी. फर्स्ट इनिंग मध्ये 31 धाबा आतापर्यंत बनल्यात. एका चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे आणि एका चेंडूवर धावा किती मिळतील नक्कीच माझ्या समेत अनेक मान्यवर आहेत आणि मान्यवरांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आपण ही स्पर्धा पाहताय, मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. विनामूल्य शुल्क या स्पर्धेमध्ये आकारलं गेलंय, कोणती प्रवेश फी घेतली गेली नाही. आतिश मात्रे यांच्याकडनं, राजू मात्रे यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे एका षटकारासाठी. आतिश पाटील यांच्याकडनं देखील उंच उडालाय चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का लागलाय एक विराट स्पोर्ट्स सावध टीमला. पाटील व श्रीकांत मगर साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी, फ्रूट बॅग, स्पीड बॉक्स लाभलाय. त्यानंतर दैवत वेलेकर, हर्षद वेलेकर यांच्या माध्यमातून कॅप आणि एनर्जी ड्रिंक आपल्याला लाभली आहे. त्यानंतर जितू भोईर साहेब व ऋतिक तिसकर साहेब यांच्या माध्यमातून हेल आपल्याला लाभलेला आहे. त्यासोबत रितेश तिसकर, साहिल तिसकर, मयूर पाटील आणि गौरव पाटील यांच्या माध्यमातून तुळशी रोपटे आपल्याला लाभलेला आहे. त्यानंतर नवनाथ भोईर, विशाल पटोले साहेबांच्या माध्यमातून टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड्रिंक लाभलेली आहे. त्यानंतर राकेश दिगाडकर साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला स्पोर्ट्स सायकल लाभली आहे. संजयजी तिसकर साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण मॅचेस साठी बॉल बॉक्स लाभलेला आहेत. त्यानंतर आयोजनामध्ये खंबीर साथ लाभले जगन शेठ पाटील असतील, 60-60 ग्रुप सरपंच, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष, त्यानंतर श्रीकांतजी मगर साहेब असतील, सायनाजी पाटील साहेब असतील. चला सलामीचे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहतोय. साफ सुथरा टेलिकास्ट NB लाईव्हच्या माध्यमातून मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेमध्ये मोठं आयोजन आपण पाहतोय. सलामीचे 2 मोठे बॅटर्स ओपनिंग पेअर गुणेश पाटीलच्या सोबतीला आपण पाहतोय. जयेश येतोय. जयेश काकडे आणि गुणेश पाटील ही जोडी. सुरुवातीचं पहिलं षटक दिगंबरच्या हातामध्ये चेंडू, वेगवान गतीचा गोलंदाज आहे आणि या टीम मध्ये सावध एक्सप्रेस किरण पाटील देखील आहे. व्यावसायिक क्रिकेट मध्ये मोठं नाव किरण पाटीलचं. चला किरण, आपण वेळ जास्त घेऊ नका कारण टाइम स्टार्ट होते तुमची आता. घड्याळामध्ये 5:36 झाली आहेत आणि 5:37 पहिला चेंडू पडेल. तीन षटकामध्ये धाबा बनवायचे आहेत. टोटल धाबा 32 बनवायचे आहेत. विश यू ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी क्रिकेट.
या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतील आयोजकांच्या वतीनं दोन्ही संघांसाठी. दिगंबरचा पहिला चेंडू, गुणेश पाटील ऑन स्ट्राईक. लॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, डाऊन दी बॉल आले. मोठी चूक, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि मोठा फलंदाजगार झाला असता. शार्क माशाला जीवनदान दिली जाते. गुणेश पाटील एक क्लासिकल बॅटर आहे. ओम साई आमने डोना असोसिएशन मध्ये आपण सातत्याने एक विध्वंसक बॅटर पाहतो आणि त्याच विध्वंसक बॅटरला कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिलं जात आहे. चुका चुका आणि चुका. काल नक्कीच एक मोठी स्पर्धा संपन्न झाली सांगोडे गावामध्ये आणि क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये, सेमीफायनलच्या मॅच मध्ये कामरान कुंगलेची शून्यावर झेल सुटला. त्यानंतर अर्धशतक त्या स्पर्धेमध्ये त्याने कंप्लीट केलं आणि सामना जिंकून दिला होता संघाला. म्हणून म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. समोरच्या दिशेने प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, 2 धाबा कंप्लीट केल्यात. दोन चेंडू 3 धाबा फलकावर सुरुवात झाली आहे. सुरुवात झेल सोडण्यापासून झाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिगंबर, आडव्या बाटना लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. किरण पाटील लांब वरनं तिथे पोहोचत होते परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला डीप मिड विकेटला. तोपर्यंत 2 धाबा घेतल्या जयेश काकडेच्या बॅटमधनं या 2 धाबा. 3 चेंडू 5 धाबा. आमचे साथी गुणलेखक मिस्टर 360 मोरेश्वर सुतार आहेत, चांगले क्रिकेटपटू आहेत आणि काल त्यांनी आम्हाला निराश केलं निश्चितच. चौथा चेंडू पुन्हा एकदा दिगंबर, बॅट शिकाडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक तिथे नक्कीच होता. एक धावा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होतो, वेगाने धावा पूर्ण केल्या. काय जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. तालमेल खूप चांगला आहे. विशाल पटोले देखील इथे उपस्थित आहेत. 7 धावा दाफलकावर 4 चेंडू झालेत. अजून 2 चेंडू बाकी आहेत. गुणेश पाटीलची बॅट शांत आहे निश्चितच. ऑन स्ट्राईक त्याला येऊ दिलं नाहीये. नॉन स्ट्राईक इनवर आपण पाहतोय त्याला सध्याच्या घडीला. 3 चेंडू मध्ये 6 धावा जयेशने बनवल्यात. 1 चेंडू मध्ये 1 धाव गुणेशच्या बॅटमधून आली आहे. 5वा चेंडू दिगंबर, वन्स अगेन वाईट चेंडू, लाईन पाहावी लागेल. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर पिचिंग पाहायला मिळते. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण महेंद्र भवर सरांना पाहतोय आणि स्क्वेअर लेग पंच महेशजी लोखंडे सर, मॅन फ्रॉम कल्याण. दोन्ही कल्याणचे पंच आहेत आणि तिन्ही कल्याणचे पंच आहेत. नक्कीच हर्षद यांचं देखील कार्य जबरदस्त राहिलंय. एनपी लाईव्ह आपण पाहताय, साफ सुथरा टेलिकास्ट, क्वालिटी विथ क्लॅरिटी, जबरदस्त. पुढचा बॉल समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह करतोय. 1 धाव येते. एका धाबेच्या मदतीने धावफलकावर धावांची टोटल आता झाली आहे 9 धावा. अजून 1 चेंडू बाकी आहे या षटकातील. 1 चेंडूवर मोठा फटका येईल का? मोठा फटका आला तर या मॅच मध्ये नक्कीच मी म्हणेन की रंगत भरेल. सध्याच्या घडीला धावा कमी पाहिजेत. तब्बल 13 चेंडू मध्ये 23चं इक्वेशन आहे. समीकरण सोपं आहे परंतु संध्याकाळचं सत्र देखील आहे. दमट वातावरण आहे. स्विशिटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक लेग बाईजच्या रूपाने नक्कीच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. चला आपल्याकडे डीआरएस आहे, जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता परंतु तोपर्यंत फिल्डिंग बिमरला आहे फक्त डीआरएस, माफ करा. पंच नक्कीच आम्हाला सांगतील काय घडलंय तिथे. चला फिल्डिंग लावा आपण. क्षेत्ररक्षण सजवा, सावध टीम. ऑफिशियल लास्ट वॉर्निंग आपल्याला येते. क्षेत्ररक्षण सजवा कारण आपला टाइम सुरू आहे. लक्षात घ्या, टाइम सुरू आहे. 2 विकेटसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आतिश पाटील यांच्या माध्यमातून साबादच्या गोलंदाजांसाठी. किरण पाटीलचा
टर्निंग ओव्हर षटक असू शकतं, कारण किरण पाटील मध्ये ती क्षमता आहे. 12 चेंडू 23 ची गरज. किरण पाटील वेगवान गतीचा गोलंदाज, साबाद एक्सप्रेस या नावाने जाणला जातो. 24 कॅरेट खरा सोना या संघातील एक महत्वाचा खेळाडू. महत्वाची मॅच आणि महत्वाची ओव्हर देखील इथे आता पाहायला मिळू शकते. किरण पाटील वर जर हल्ला चढवला तर मी म्हणेन की क्रिस्मा 11 आमनेपडा सरस असेल या मॅच मध्ये, पण तो सहजासहजी हा सामना किरण पाटील समोरील संघाच्या ताफ्यामध्ये देणार नाही. पहिला चेंडू किरणचा समोरच्या दिशेने प्रहार करतोय, क्षेत्ररक्षक येतोय, जबरदस्त क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. एका टप्प्याने चेंडूवर आला. निखिल होते त्यांचेच बंधू. 11 चेंडू 22 ची गरज. सामना कोणाच्या नावावर राहील? क्वार्टर फायनलची मोठी मॅच, क्वार्टर फायनल नंबर 1. 11 चेंडू 22 धावांची अजूनही गरज आहे. आज सामना कोणाच्या नावाने राहील? कोण आज सेलिब्रेशन करेल? नक्कीच एज लागून बॅटची आउटसाइड एज लागली. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. दाबा किती मिळतील? फंबलिंग होते मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चुका होत आहेत मोरेश्वर सर. 10 चेंडू 20 ची गरज. दहा चेंडू 20 धावांची गरज. कटरचा वापर नक्कीच करतोय. सध्याच्या घडीला लेफ्ट आर्मर आहे, वेगवान गतीचा गोलंदाज आहे. सध्याच्या घडीला वेग प्रदान नाही करत तर कटरचा वापर करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा किरण पाटील. गुणेश साठी हा चेंडू समोरच्या दिशेनं क्लासिकल फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जबरदस्त क्षेत्ररक्षण, संपूर्ण समर्पण पाहायला मिळतोय. क्या बात आहे. साबाद संघ हा सामना सहजासहजी सोडणार नाही. जेडी होते तिथे, जयेश दलवी. 14 धावा फलकावर. विजयासाठी आणखी 9 चेंडू मध्ये 18 ची गरज. काय एफर्ट पाहायला मिळते. एका हाताने चेंडूला फील्ड केलं तिथे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन नाहीयेत मोरेश्वर सुतार. आपण पाहतोय की डीप फाईनला क्षेत्ररक्षक आहे. समोरच्या दिशेने फटका सुरेख. क्षेत्ररक्षक आहे तिथे जयेश. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेतल्या जातील का? निश्चितच 2 धावा कंप्लीट केल्यात. या षटकामध्ये प्रत्येक पाऊल हळूहळू ठेवतायत, कारण त्यांना माहिती आहे किरण पाटील विकेट टेकर आहे. आतापर्यंत मोठा फटका खेळू दिला नाहीये. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर 3 डबल्स आल्यात बॅक टू बॅक. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी कटरचा वापर, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. गुणेशला थांबवलाय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर होतीये. किरण पाटील साबाद एक्सप्रेस या नावाने जाणला जातो आणि खऱ्या अर्थाने आज जबरदस्त गोलंदाजी या महत्वाच्या मॅच मध्ये. तब्बल 8 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. आणखी 1 चेंडू बाकी आहे. या चेंडूवर मोठा हिट येईल का? मारू देईल का? 15 धावांची गरज 7 चेंडू मध्ये. 7 चेंडू 15 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा किरण पाटील, वेगवान गतीचा गोलंदाज. यावेळी मात्र झेलची संभावना आहे तिथे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, विकेटची संभावना आहे तिथे आणि विकेटचं पतन.
थँक्यू सो मच. चला संकेत लगेच खेळपट्टीवर जा. आपण जास्त वेळ खर्च करू नका कारण शेवटी बॅटिंग आता तुम्हालाच करायची आहे. सहा चेंडू या मॅचचं संपूर्ण भवितव्य आता संकेत पाटील आणि गुणेश पाटीलच्या खांद्यावर आहे. हे दोन मोठे फलंदाज या मोठ्या मॅच मध्ये मोठं कारनामा करतील का? समोर चांगला गोलंदाज आहे निखिल, किरण पाटीलचा बंधू, आणि तशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करेल का? याचं मोठं असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं मैदानाच्या आतमध्ये. आय थिंक मला असं वाटतंय की गुणेश पाटील आता चान्स नक्कीच घेईल. 6 चेंडू 14 रन्स रिक्वायर्ड. काय होईल, काय घडेल बिघडेल. आयवा झेलसाठी 500चं कॅश प्राइज आहे. आता प्रेक्षकांनी देखील थोडंसं जवळ या, कारण जाता जाता संध्याकाळच्या सत्रामध्ये 500ची कडक नोट जिंकण्याची संधी आहे. मोठी स्पर्धा, मोठी संकल्पना आणि सुंदर संकल्पना पाहायला मिळते. पहिला चेंडू लाऊड अपील कात्रीमध्ये पकडलाय. फिंगर अप. पहिल्या चेंडूवर विकेटची प्राप्ती. गुणेश पाटील हा मोठा मासा जाल्यामध्ये अडकवलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का लागलाय. थँक्यू सो मच डीजे. परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. 4 मुठ्या चित केलं. गुणेश पाटीलला पाठवून दिलं डगआउट मध्ये. कात्रीमध्ये पकडलं पंचाने. बरोबर यष्ट्यांच्या समोर सापडला. पाच चेंडू 14ची गरज. आता समीकरण बिघडलंय कारण विकेट गेल्यात 2. नवीन बॅटर मोनिश पाटील मैदानाच्या आतमध्ये. 5-14चा 21. निखिलच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली. ऑप्शन्स भरपूर होते साबाद टीम कडे, परंतु निखिल कडे गेले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे जयेश. चुकीला माफी नाही. 1 मोर विकेट डाऊन. लागणारा धक्का क्रमांक 3. दोन मोठ्या विकेट्स गमावल्यात गुणेश. नंतर लगेचच मोनिश देखील परतला आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता येतोय संदीप. 4 चेंडू 14ची गरज. स्वर्गीय जानू, स्वर्गीय अजय स्मृती चषक 2025 हा थरार पाहायला मिळतोय. या संपूर्ण इनिंगचा जर विचार केला तर एकही चौकार आणि एकही षटकार लागलेला नाहीये. सिंगल, डबल्स, विकेट्स फक्त हेच पाहायला मिळाले आणि एकही अवांतर चेंडू देखील नाहीये. एक वाईट आहे. बॅटची इनर एज लागली होती आय थिंक. आणि काय घडलंय, DRS चा वापर केलाय पंचांनी धावबाद साठी. पाहूयात आपण काय घडलंय नक्कीच. काय घडलंय निश्चित मैदानाच्या आतमध्ये. खूप बॅकफुटवर गेले होते संदीप. आपण नक्कीच पाहणार होतो. टेक्निकल टीम NB लाईव्ह आमची सज्ज आहे तिथे. नक्की काय घडलंय, धावचीच्या स्वरूपात बाद आहे की नॉट आउट आहे हे आपल्याला पाहायचं आहे. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. तर नॉट आउट आहे.
कारण हिट लागला होता परंतु तोपर्यंत पोहोचले होते, बेट्स उडाली नव्हती. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने आता 3 चेंडू, 13ची गरज, 3-13 झाली आहे. या स्पर्धेमध्ये कोण आपला अधिराज्य टिकून ठेवेल आणि कोणाला एक वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल याचं उत्तर 3 चेंडू संपल्यानंतर पाहायला मिळेल. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. हा चेंडू जर कदाचित डॉट आला तर हा सामना मग ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला विसरावा लागेल. परंतु षटकार येईल का? काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? एक्स्ट्राची धाव येईल का तिथे? काय झालंय? वाईट +4 पंजा खोललाय. सेट करा, वेळ घेऊ नका. एकविरा स्पोर्ट्स सावट टीम, लास्ट ऑफिशियल वॉर्निंग आपल्याला. काही लागलेलं नाही, कुठलाही भाग स्पर्श झाला नाही. चेक करतो आम्ही. ग्रीष्मा 11 आमनेपाडा, आपण डगआउट मधनं बाहेर येऊ नका, लक्षात घ्या. कोणताही खेळाडू बाहेर येता कामा नाही. अंपायर कॉल आहे, अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. वाईट बॉल आहे, +4 आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम, प्लीज आपण कोऑपरेट करा. आपण टेक्निकल टीम आपल्या सोबत आहे, आपण फक्त चेक करतोय. वाईट आहे, वाईटला 4 मिळेल, 5 धावा येतील आणि 3 चेंडू मध्ये आता 8 धावांची गरज. ग्रीष्मा 11 आमनेपाडा, आपण पाय बाहेर काढू नका, पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पूर्णतः आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. तर रिव्ह्यू, कोणताही रिव्ह्यू घ्यायचे अंपायरला अथॉरिटी आहे. अंपायर पाहिजे तर रिव्ह्यू घेऊ शकतो. चला सामने होतीये सुरुवात. 3 चेंडू 8 धावा, टाळ्यांचा गजर होऊ द्या. समोरच्या दिशेने उडवलाय, लॉफ्ट स्ट्रोक जैसा आहे तिथे आणि झेल टिपतोय. चित्त थरारक रोमहर्षक सामना. ही स्पर्धा यशस्वी होतीये. पहिल्या दिवसामध्ये काय जबरदस्त सामने पाहायला मिळालेत. नक्कीच धन्यवाद व्यक्त करीन या संपूर्ण आयोजन कमिटीचं, खास करून विशाल पटोले यांचं देखील, कारण आम्हाला संधी दिली या स्पर्धेमध्ये जोडण्याची. आणि काय धमाकेदार सुरुवात झाली आहे स्पर्धेची थाटा माटाने. आणि पहिल्या दिवसातील अंतिम सामना अशा प्रकारचा होईल असं नक्कीच प्रेक्षकांनी अपेक्षा केली होती आणि तसाच सामना रंगतोय. 2 चेंडू 8 धावांची गरज. तर आज संपूर्ण ही स्पर्धा तब्बल 21,000 प्रेक्षकांनी पाहिली आहे युट्यूबच्या माध्यमातून. काय जबरदस्त क्वालिटी आहे एनबी लाईव्ह ची. 21,800 प्रेक्षकांनी हा सामना पाहिलात युट्यूब लाईव्ह वर. पुढचा चेंडू 2 मध्ये 8 ची गरज. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करतील का? धावाची शक्यता, काम तमाम. डीजे काय जबरदस्त खेळ झाला. परंतु आता एक लीगल डिलिव्हरी निश्चितच. एकविरा स्पोर्ट्स सावर टीम विजय पताका मिळवेल, टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. परंतु एखादा वाईट चेंडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा एंटर होताना दिसेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ. अजूनही या मॅच मध्ये काही शिल्लक आहे का हे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एका चेंडू मध्ये 7 ची गरज. निखिलच्या माध्यमातून कुठेही चूक होता कामाने.
षटकार जरी लागला तरी हा सामना सहज हाताने जिंकेल एकविरा स्पोर्ट्स सावध, परंतु एखादा वाईट चेंडू एखादा नो चेंडू या मॅच मध्ये कमबॅक करून देईल. अजूनही अपेक्षा आहेत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ टक लावून पाहतोय की वाईट बॉल नो बॉल येईल का. निखिल अंतिम चेंडू घेऊन सज्ज होतोय. चांगला चेंडू आणि एकविरा स्पोर्ट्स सावध टीमने टॉप 3 मध्ये आपला प्रवेश कन्फर्म तिकीट केलाय आणि मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन सावध टीम.